नमस्कार। आज आपण कच्च्या केळीपासून अगदी झटपट मस्त कुरकुरीत रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 3 कच्ची केळी घेतली आहे। केळी खूप कडक आणि कच्च्याच घ्यायच्या। आधी या केळीच्या वरचं साल काढून घ्यायचं। तर एका केळीचे मी साल काढून घेतलं। अशाच प्रकारे तिन्ही केळीचे साल काढून घ्या। ही केळी अशीच ठेवली तर काळी पडते, त्यामुळे आता आपण लगेच ही किसून घेऊयात। कच्च्या केळीला थोडा चीक असतो, त्यामुळे केळी पाण्यात घातली की तो चीकही निघून जातो आणि केळी काळी पडत नाही। त्यामुळे मी किस डायरेक्ट पाण्यातच किसून घेत आहे। याच प्रकारे तिन्ही केळी किसून घ्यायच्या। तिन्ही केळी मी किसून घेतली आहे। आता हा किस पाण्यातून काढून घ्यायचा, असा पिळून घ्यायचा आणि दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि यात फायबर सुद्धा असते। किस मी पाण्यातून पिळून काढून घेतला आहे। आता यात आपण काही मसाले घालून घेऊयात। तर यात मी आधी अर्धा चमचा हळद घालते, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा ओवा आणि 2-3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतल्या आहे, ह्या घालते। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घालायची। त्यानंतर यात मी पाव वाटी तांदळाचे पीठ घालते। तांदळाच्या पिठाऐवजी मक्याचे पीठ असेल तर मक्याचे पीठ घाला आणि 1 वाटी बेसन घाला। बेसन तुमच्या अंदाजानुसार घाला, 1 ते 1.5 वाटी लागू शकते। केळीमध्ये जर पाणी जास्त राहिलं असेल तर बेसन थोडं जास्त लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याची आपण छान कुरकुरीत भजी बनवणार आहोत। यात आणखी थोडं बेसन घालायचं आहे, तर पाव वाटी बेसन मी आणखी घालून घेते। तर यात आपण 1 वाटी आणि पाव वाटी इतकं बेसन घातलं आहे। हे घट्टच भिजवायचं, खूप पातळ भिजवायचं नाही। आता यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे, कारण जेव्हा आपण भजी बनवतो त्यावेळी त्यात एकतर सोडा घालतो किंवा गरम तेल घालतो। गरम तेल घातल्यामुळे भजी छान खुसखुशीत होतात। तर इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल चांगलं कळकळीत गरम करून घेतलं आहे। यात अर्धा चमचा जिरं घालायचं आणि पाव चमचा ओवा। ओवा थोडाच घाला, कारण आधी आपण घातला होता। आता हा तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तेल खूप गरम आहे, त्यामुळे असं चमच्यानेच मिक्स करून घ्या आणि हे बॅटर असं घट्टच भिजवायचं, यामुळेच आपली भजी छान कुरकुरीत होतात। आता आपण याची भाजी बनवून घेऊयात। ज्याप्रमाणे आपण कांदा भजी बनवतो तसेच हे भजी बनवून घ्यायचे। भजी तळण्यासाठी इथे कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं। यात थोडंसं पीठ सोडून बघायचं। हे लगेच वर आलं की तेल तापलं आहे असं समजायचं। तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण लगेच भजी तळून घेऊयात। थोडं थोडं बॅटर हातावर घेऊन असं सोडून घ्यायचं। ज्याप्रमाणे आपण कांदा भजी बनवतो तशीच याची भजी बनवायची आहे। कढईमध्ये जेवढी भजी एका वेळी बसतील तेवढे तळून घ्या। मीडियम फ्लेमवर भजी तळून घ्यायची। हाय फ्लेमवर भजी तळली तर ती कच्ची राहू शकतात, त्यामुळे मीडियम फ्लेमवरच भजी तळून घ्या। भजीवरचा फेस थोडा कमी झाला की भजी पलटून घ्यायची। 3 ते 4 मिनिटं लागतात भजी तळायला आणि भज्यांना छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायची। 3-4 मिनिटांनंतर भजी छान तळल्या गेली आहे। आता काढून घेऊयात। बघा, मस्त कुरकुरीत भजी तळल्या गेली आहे। याच प्रकारे भजी तळून घ्यायच्या। गरमागरम केळ्याची भजी तयार आहे। ही भजी तुम्ही केचप सोबत, पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकता। तर एखाद्या वेळी ही कच्च्या केळीची भजी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।